4 डिसेंबरला खूप महत्त्व दिले जाते. मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र म्हटला जातो, कारण हा महिना साक्षात धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत घरातील स्त्रिया असेल, पुरुष असेल, विधीनुसार पंचोपचारे करत असतात. त्याचबरोबर या महिन्यामध्ये 4 डिसेंबरला दत्त उपासना, गुरु उपासना महत्त्वाची म्हटली जाते, कारण या दिवशी दत्त जयंती आपण साजरी करत असतो. कारण घरामध्ये आलेली लक्ष्मी वाईट मार्गाने जाऊ नये किंवा वाईट मार्गाने कमवलेली लक्ष्मी घरात येऊ नये, यासाठी आपलं मन जे आहे किंवा आपलं तन जे आहे ते शुद्ध ठेवावं. यासाठी मन बुद्धी स्थिर हवी, तर ती गुरुकृपेने आपल्याला प्राप्त होते. म्हणून या महिन्यामध्ये लक्ष्मी उपासनेला आणि गुरूची उपासना करायला खूप महत्त्व दिले जाते. म्हणून 27 नोव्हेंबरला आपल्याला पहिला गुरुवार जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर गुरुग्रहाचा दिवस आहे. या दिवशी स्वामींची पूजा केली जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांना साक्षात दत्त अवतार म्हणून ओळखले जाते. या दिवशी दत्तात्रेय हे सर्व गुरूंचे गुरु म्हटले गेलेले आहेत. त्यामुळे महालक्ष्मी व्रताच्या या विशेष दिवशी गुरुवारी स्वामींची उपासना केल्याने महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते. विशेष म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर वर्षानुवर्ष कायम राहतो. घराची परिस्थिती बदलू लागते. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होतात. त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. पैशाची कमतरता ही भासत नाही. कर्ज लवकर फिटेल. चहूबाजूने आपल्याला कर्जातून मुक्तताही होईल. कोरोनाच्या कर्जातून मुक्तता होईल. त्यामुळे घरात स्थिरता, शांती आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतील. म्हणून या दिवशी लवकर उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाआधी उठून आपल्याला लवकर स्नान करायचं आहे आणि त्यानंतर या एक झाडाला स्पर्श करून यायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्याने 7 पिढ्याचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट होते. घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी दूर होते. करोडाच्या कर्जातून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करून यायचं आहे, कोणत्या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर हा उपाय जो आहे तर हा कशासाठी करायचा आहे, तर पहा, आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी आपण जे काम करतो तर त्या कामामध्ये विघ्न न येता ते काम पूर्णत्वास जावावे. त्याचबरोबर एखादी जागा तुम्हाला घ्यायची असेल, त्या जागेसाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे तर ते कर्ज कमी व्हावं आणि घरात अखंड स्वरूपात माता लक्ष्मी प्रसन्न राहावी. तर पहा, आपण एवढं कर्ज घेत असतो तर ते कर्ज कधी इतकं वाढते की कमी होण्याचं नाव घेत नाही. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे सांगितले गेलेले आहेत. या झाडाची पूजा केल्याने आपल्याला कर्जातून मुक्तताही मिळत असते. साक्षात सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात येणारे दुःख, वादळ, संकट ही संपत असतात व आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य, गरिबी नावालाही उरत नाही. त्याचबरोबर व्यवसाय चांगला चाललेला नसेल किंवा घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असेल ते सुद्धा कमी होत असतात. 100 पिढ्यांना लागलेला पितृदोष, नकारात्मकता दूर होते. शत्रुत्रास कमी होतो. करणी बांधा व त्याचबरोबर कोणी आपल्या घराला नजर लावलेली असेल तर ती कमी होत असते. त्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय करत असताना कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, तर पहा, या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. तर या महिन्यामध्ये तुम्ही 4 डिसेंबरला हा उपाय करू शकता किंवा तुम्ही 18 डिसेंबर वार गुरुवार या दिवसापर्यंत मार्गशीर्ष महिना संपूर्ण महिन्यामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता. तर या दिवसामध्ये आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सूर्योदयाला आपल्याला उठायचं आहे. सूर्योदयाआधी उठून स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गुरुदत्त जयंतीच्या दिवशी चिमूटभर हळद टाकून थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल, थोडीशी तीळ जे आहे तर ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तर उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे याचा जो अर्क आहे तर पाण्यामध्ये उतरत असते, तेल उतरत असते आणि या पाण्याने आंघोळ केल्याने सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. म्हणून आपल्याला थोडीशी तीळ जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर या पाण्याने आंघोळ करायचे आहे. आपलं मन शुद्ध होते आणि आपण जी पूजा केलेली आहे तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पूजेच्या ठिकाणी चौरंग मांडायचा आहे.
महालक्ष्मीची पूजा विधिवत मांडून घ्यायची आहे. घरातील देवघरातील जी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे किंवा प्रतिमा असेल किंवा फोटो असेल तर त्याला आपल्याला मोगरा अत्तर आवर्जून लावायचा आहे, त्यांना अतिप्रिय आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने दह्याने दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, अभिषेक करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर देवघरातील देवांना हळदी कुंकू चंदन अक्षता अर्पण करायचे आहे. पिवळ्या रंगाची फुले असेल माळा असेल तर स्वामींना अर्पण करायचे आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. निरंजनही लावू शकता किंवा तुम्ही मातीची पंथीही लावू शकता. स्वामींना नैवेद्यासाठी दूध साखर गूळ शेंगदाण्याचे नैवेद्य जे आहे तर तो अर्पण करू शकता किंवा शिरा केला तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, या दिवशी आपल्याला 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. असं म्हटलं जाते की श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, प्रत्येक कामामध्ये यश मिळते. तारक मंत्र या दिवशी 11 वेळा पठण करायचं आहे. असं म्हटलं जाते की तारक मंत्र आणि अष्टक याचं वाचन केल्याने महालक्ष्मी अष्टकम, तर हे दोन्हीही तुम्ही जर एकत्र उपाय सेवा करत असाल गुरुवारी तर याचे फळ जे आहे तर ते दुप्पटपटीने प्राप्त होतात. तर पहा, जिथे समस्या आलेल्या असतात या समस्येचं निवारण श्री स्वामी समर्थ करत असतात. आणि दोन्हीही दिवस एकत्र आल्यामुळे माता लक्ष्मीची पूजन आणि माता लक्ष्मीची पूजन बरोबरच दत्तात्रेयचं जन्मदिवस हा आहे. तर या दिवशी आपण पूजा अर्चना केल्याने जीवनातला अंधार दूर होतो, प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि अडचणी समस्या संपत असतात. म्हणून या दिवशी गुरुचरित्राचं वाचन शक्य होत असल्यास या दिवसापासून उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. संपूर्ण अध्याय जे आहे तर ते वाचू शकता किंवा जर तुमच्याच्याने वाचणं शक्य होत नसेल, गुरुचरित्र पूर्ण वाचन शक्य होत नसेल, 7 दिवसाचं पारायण खूप वेळ लागत असतो, तर तुम्ही 14वा किंवा 18वा अध्याय संपूर्ण वाचावा. यामुळे आपल्या घरामध्ये कोणालाही संकट व विघ्न टळतात. त्याचबरोबर मुलाचे आणि पतीची भरभरून प्रगती होत असते. या दिवसामध्ये संपूर्ण पारायण करणे अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक म्हटले जाते. जर एखाद्याचं लग्न ठरत नसेल किंवा मुलाचं कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, अडचणी विघ्न येत असेल तर हा उपाय अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक म्हटला जातो. असं म्हटलं जाते की गुरुचरित्राचं वाचन केल्याने कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. तर माता लक्ष्मीला आपल्याला पूजा करत असताना शेवटी कथा वाचन झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आणि ही सेवा करायची आहे. माता लक्ष्मीला आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या घरावर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या, अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे. यामुळे अटळ विश्वास, स्वामींच्या उपासनेमुळे जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी अटल विश्वास हवा, मानसिक शांती मिळत असते. धनसंपत्ती आणि समृद्धी महालक्ष्मीच्या व्रतासोबत स्वामींची उपासना केल्याने जोडल्याने स्थिर धनलाभ होत असतो. स्वामींच्या कृपेने अनेक गोष्टी ज्या आहेत ते अशक्य शक्य होत असतात. अशक्य वाटणारी कार्य देखील मार्गी लागत असतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच मार्गशीर्ष जो पहिला गुरुवार आलेला आहे तर या गुरुवारी स्वामींच्या पूजेबरोबरच आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे, ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांती येत असते. म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही अनेक वनस्पती आहे ज्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूचा वास असतो. वनस्पतीला केवळ नैसर्गिकच नव्हे तर धार्मिक महत्त्वही दिले गेलेलं आहे. तर काही झाडं असे आहेत की ज्यात साक्षात देवी देवतांचा वास असतो. 33 कोटी देव वास करत असतात. आपल्या पितरांचा यावर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी या झाडांची पूजा केली जाते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अशा 5 पवित्र झाडाचं दर्शन घ्यायचं आहे, ज्यामुळे माता लक्ष्मीचं विशेष कृपा जी आहे ती घरावर आणि संपूर्ण कुटुंबावर राहते. चला तर जाणून घेऊया की असे कोणते 5 झाडं आहे. या झाडाची पूजा केल्याने, स्पर्श केल्याने
घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होते, 7 पिढ्याचे दारिद्र्यही कमी होते, चौबाजूने घरामध्ये पैसा हा आकर्षित होतो, घरामध्ये वैभव धनसंपत्तीमध्ये वाढ होईल, कर्ज फिटेल, घरामध्ये पैसा हा खेळू लागेल, माता लक्ष्मी घरावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव प्रसन्न राहील आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल आणि सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतील. चला तर जाणून घेऊया की कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करून यायचं आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे. तर 27 नोव्हेंबर वार गुरुवार या दिवसापासून तर तुम्ही 18 डिसेंबरपर्यंत शेवटच्या गुरुवारी जेव्हा उद्यापन करायचं आहे तोपर्यंत या झाडाला स्पर्श करून यायचा आहे. तर पहिलं झाड आहे त्यातील पिंपळाचं झाड. तर पहा, पिंपळाचं झाड सनातन धर्मामध्ये अत्यंत विशेष महत्त्व या झाडाला दिले गेलेलं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू यांचा वास असतो. असं म्हटलं जाते की या झाडाची पूजा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेमध्ये जर केली तर माता लक्ष्मीबरोबर श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर या दिवशी हा उपाय आणि या झाडाला स्पर्श केल्याने असं म्हटलं जाते की सकाळी या झाडाचे दर्शन घेतल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. तसंच दुपार किंवा संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून या दिवशी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणून या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा केल्याने प्रदक्षिणा करत असताना आपल्याला श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हटल्याने घरामध्ये सुख समृद्धी येऊ लागते. घरातील पती पत्नीमध्ये वाद जे आहे, क्लेश जे आहे तर ते टळत असतात. घरामध्ये 3 पिढ्यांना लागलेला पितृदोष हा लवकरात लवकर कमी होतो, माता लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून हा उपाय संध्याकाळी नक्की करा. तर दुसरं झाड आहे शमीचं झाड. तर पहा, शमीच्या झाडाला धार्मिक आणि वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होत असतात. साक्षात शनिदेवाचा वास या झाडामध्ये असतो. असं म्हटलं जाते की रोज सकाळी शमीच्या झाडाचे दर्शन घेतल्याने शनिदेव प्रसन्न होतात. कारण शनिदेवाचा जो अवतार आहे हा भगवान शिवांचा अवतार म्हणून ओळखला गेलेला आहे. तर शमीचं झाड हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण शिवपिंडीवर शमीचं जे पान आहे तर ते अर्पण करत असतो, बेलपत्र अर्पण करत असतो, तर श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीबरोबरच भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली 7.5 चालू आहे किंवा कालसर्पदोष आहे किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळू लागते. म्हणूनच या दिवशी या झाडाची हळदी कुंकू व शुद्ध तुपाचा दिवा लावून जर आपण पूजा केली, हळदी कुंकू अर्पण करून, तर शनिदेव प्रसन्न होतात. त्यांची क्रूर दृष्टीचा प्रभाव जाणवत नाही. तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ आपल्याला लाभत असते. तुम्ही केलेल्या पूजेचं पूर्ण फळ जे आहे किंवा मेहनत केलेली आहे त्याचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते. तुमच्या घरामध्ये धन जे आहे ते आकर्षित होते. म्हणून रोज या दिवशी गुरुवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून शमीपत्राची अशा पद्धतीने पूजा करायची आहे. पूजा करण्या अगोदर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद चिमूटभर, थोडीशी साखर, कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जे जल आहे तर हे आपल्याला शमीच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे. अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तिसरं झाड आहे बेलपत्राचं झाड. तर पहा, धार्मिक दृष्टिकोनातून बेलपत्र हे भगवान शिवांचं अत्यंत महत्त्वाचं बेलपत्र जे आहे तर ते म्हटलं जातं. हे अत्यंत शुभ मानलं जाते आणि हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय असल्यामुळे त्यांना अतिशय पूजनीय असते. म्हणूनच त्यांची पूजा जी आहे ती बेलपत्राशिवाय अपूर्ण म्हटली जाते. ज्या घरात बेलपत्राचे झाड असते तिथे कधीही गरिबी येत नाही, दारिद्र्य वाटायला येत नाही, घरात रोग असेल किंवा आजारी व्यक्ती होत नाही, अडथळे किंवा मोठं नुकसान होत नाही. अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत असते, अखंड स्वरूपात घरात वास करत असते. घरामध्ये दारिद्र्य गरिबी नावालाही उरत नाही, कर्जबाजारी होत नाही, कर्जातून मुक्तता होत असते, 7 पिढ्याचे दारिद्र्यही कमी होत असते. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, एक शुद्ध तुपाच्या 2 फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे,
यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे आणि असा एक दिवा आपल्याला काय करायचा आहे तर बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. त्यानंतर बेलाच्या झाडाला या दिवशी आपल्याला पंचामृत टाकून हे जे शुद्ध जल आहे तर ते अर्पण करायचं आहे. थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. सकाळी बेलपत्राचे दर्शन घेतल्याने तुमचा दिवस जो आहे तर तो शुभ जात असतो, म्हणून या दिवशी बेलपत्राच्या झाडाची अशी पूजा करायची आहे. त्यानंतरचं चौथं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड. तर पहा, धार्मिक दृष्टिकोनातून आवळ्याच्या झाडाला देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. भगवान नारायण यामध्ये वास करत असतात. या दिवशी जर आपण पूजा केली अशा पद्धतीने आणि दररोज सकाळी आवळ्याच्या झाडाचे केवळ दर्शन घेतल्याने आपलं भाग्य जे आहे तर ते चमकेल. रात्रीतून नशीब चमकेल. 7 पिढीचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट होईल. संध्याकाळच्या वेळी जर आवळ्याच्या झाडाची पूजा केली आणि एक शुद्ध तुपाचा जर गाईच्या तुपाचा 2 मातीचा दिवा जर लावला तर घरामध्ये धन, संपत्ता आणि सुख वाढत असते, म्हणून हा उपाय केला जातो. त्यानंतरचं 5वं झाड आहे ते म्हणजे वडाचं झाड. तर पहा, वडाच्या झाडामध्ये साक्षात त्रिदेव वास करत असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. धार्मिक दृष्टिकोनातून 100 वर्ष या वटवृक्षाच्या औदुंबराच्या झाडाला दिले गेलेलं आहे. इथे दत्तगुरूंनी सेवा केली होती आणि या झाडाची पूजा केली होती आणि वटवृक्षाखाली बसून त्यांनी संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले होते, गुरुचरित्र वाचन केले होते. म्हणून असं म्हटलं जाते की या झाडाखाली आपण जी पूजा अर्चना करत असतो तर त्याचं 100% दुप्पट पटीने आपल्याला फळश्रुती मिळत असते. म्हणून या दिवशी वटवृक्षाला आपल्याला कच्चं गाईचं दूध अर्पण करायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे कच्चं दूध आहे तर हे वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करता वेळेस आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला या झाडाला 11 प्रदक्षिणा करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. असं केल्याने आपल्याला त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात घरात वास करत असते, म्हणून असा एक दिवा प्रत्येक झाडाखाली आपल्याला लावायचा आहे. हा उपाय केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आरोग्य प्राप्तीसाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. या दिवशी भक्त जे आहेत तर वडाच्या झाडाची विधिवत पूजा करतात. पंचामृत अर्पण करून या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये पूजा केली जाते. सकाळी या पवित्र झाडाचे दर्शन केल्याने जीवनातील सर्व कष्ट दूर होतात, शत्रुत्व नष्ट होते, घराची आणि मुलाची भरभरून प्रगती होते आणि हिंदू धर्मात या झाडाला पवित्र म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच केवळ धार्मिक दृष्टिकोनातून हा उपाय जर तुम्ही केला तर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने शुभ आणि घरामध्ये कोणतेही काम हातात घेतलेले आहे तर ते पूर्ण होत असते. म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.